तर दादाच्या गाडीला आपण रिमोटवरती स्टार्ट केलेलं आहे बा, एकदम प्रॉपर मध्ये फिटिंग झाली. दादाला विचारू शकतो आपण काय झालेली आहे, चांगली झालेली. काय वायरिंग वर काय कटिंग झालेली आहे का? नाही नाही, एकदम आपण व्हिडिओ मध्ये सांगतो कपलर टू कपलर जोडतो त्याच पद्धतीने आपण जोडलेली आहे का काही युनिक मध्ये केलेलं आहे? नाही नाही, त्याच पद्धतीने सेम टू सेम आपण तसं जोडलेलं आहे बा. तर त्याच्यामध्ये सगळे फंक्शन तुम्हाला भेटले का? हा, सगळे फंक्शन भेटले. हा, आपण व्हिडिओ मध्ये सांगतो तेवढे सगळे तुम्हाला याची माहिती पण भेटलेली बा. हा, भेटले. काय वेगळं रिमोटवरती गाडी स्टार्ट होते का? पण होते. आपण व्हिडिओ मध्ये सांगतो तसं आपण रिमोटवरती पण गाडी इथं पण तुम्हाला स्टार्ट करून दिलेली आहे. हा, त्याच्यानंतर गाडी चोरली वगैरे जाईल असं काय वाटतं तुम्हाला? नाही नाही, आता नाही जाऊ. हा, कारण तर गाडी टच बी केलं तर गाडी डायरेक्ट आवाज देणार आहे पहा. त्याच्यामुळे गाडी चोरली जाण्याचं काही टेन्शन नाही आहे. त्याच्यानंतर आणखी बरेचसे काही फंक्शन होतं आपण आपल्या व्हिडिओमध्ये सांगत असतो. तर एका व्हिडिओमध्ये सांगणं शक्य होत नसल्यामुळे आपण पूर्ण डिटेल सांगितलेलं नाही. डिटेलसाठी एक स्पेशल व्हिडिओ बनलेला आहे पहा. आपल्या युट्यूबला व्हिडिओ असतात बघा, तुम्ही पाहिले असते. इंस्टाग्रामला आपलं फॉलो वगैरे केला असणार. तुम्ही कुठून आले म्हणले तुम्ही? खेरडी तालुका श्रीरामपूरमधून आलेत बा. तर पाहू शकता BS6 युनिकॉर्न गाडी आहे. तर तिला आपण रिमोटवरती स्टार्ट होती का नाही आहे हे डेमो तुम्हाला लगेच दाखवतो बा, आहे की नाही? आपण व्हिडिओमध्ये सांगतो तर दादाला पण आपण दाखवलं प्रत्यक्षामध्ये. इथं आल्यानंतर पण कपलर टू कपलर फिटिंग होणार आहे, वायरिंग एकही कट होणार नाही आहे. व्हिडिओमध्ये सांगितली त्या पद्धतीने पूर्ण फंक्शन पण भेटणार आहेत. ओके, लॉक. आता गाडी टच वगैरे केल्यानंतर गाडीची वरून चावी चालू केल्यानंतर गाडी आवाज येणार आहे पहा. आता चावी चालू केली, 4 इंडिकेटर लागणार आणि गाडी आवाज देणार. तर त्या सिस्टम राहतं पहा त्याच्यामध्ये. अनलॉक करून आपण 2 वेळेस सेल्फचं बटन दाबलं की गाडी स्टार्ट होणार. 2 वेळेस सेल्फचं बटन दाबून पहा. आता सेल्फचं बटन दाबलं, आपली गाडी स्टार्ट झालेली. पूर्ण फंक्शन काम करणार आहे. गाडीची ओरिजिनल चावी बंद आहे तरी सुद्धा तिचे सगळे फंक्शन काम करणार, जसं की हॉर्न, इंडिकेटर, हे लाईट समजा, हेडलाईट बल्ब, पूर्ण सिस्टम चालू होणार आहे. त्याच्यामध्ये परत गाडीची चावी लावण्याची गरज नाही आहे. याच्यासोबत येणारी चावी हिला जर खाचा मारला आपण या चावीप्रमाणे तर हिला सुद्धा आपण तिला वापरू शकतो. मग तुम्ही डायरेक्ट रिमोट जरी सोबत ठेवले तरी पण हरकत नाही बा, आहे की नाही? तर रिमोटवरती बंद पण होती गाडी. होते ना. बंद करायला चावीवर काय लावा लागते? नाही, रिमोटवरतीच बंद होती गाडी. ओके, तर हे पाहू शकता रिमोटवरती बंद झालेली गाडी. आता गाडीपाशी जर कोणी संशयित व्यक्ती आला, गाडी चोरून नेण्याचा प्रयत्न केला तरी आपण 4 इंडिकेटर सोबत लावून तिचं सायरन लावू शकतो. बरोबर की नाही? आता लांबून गाडीच्या लांब अंतरावर जरी असलो आपण हे बटन दाबलं, आपण सायरनचं बटन दाबलं की गाडी 4 इंडिकेटर लागणार, गाडी डायरेक्ट आवाज करणार आहे. जशी की गाडी सिंगल स्टँड लावली, कोणी आपल्याला वाटलं गाडी झटणार आहे समजा, आपण कुठेतरी बाजूला जाणार आहे तर आपण त्याला बंद करू शकतो. आणि असं काही नाही सिस्टम की कधी पण वाजणार आहे ऑटोमॅटिकली, तसं काही होणार नाही आहे. आपल्या मर्जीने आपण तिला लॉक केलं तरच ती वाजणार आहे. अनलॉकमध्ये समजा आता अनलॉक आहे, आता अनलॉक एकदा गाडीचं रिमोट केलं की तुम्ही गाडीची ओरिजिनल चावी बी चालू शकता. समजा असं काय होतं की वडिलाला चावी दिली, याला त्यांना रिमोटचा काही वेळ लागत नाही बा. तर अशा वेळी तुम्ही त्यांच्याकडे चावी देऊन टाकली किंवा मित्राला दिली, नवीन मित्राला काही लक्ष द्यायला झालं की चावीवर तुम्ही चालू शकता बिंदास. फक्त त्यासाठी अगोदर काय अनलॉक करणं गरजेचं आहे. असं ते चावीवरती झालं. आपण समजा एखाद्या ठिकाणी मोतीला गेलो किंवा लग्न कार्यात गेलो, तिथं गेल्यानंतर आपल्याला काय होणार आहे, कुणी पण गाडीला टच करून पळणार आहे. मग अशी वेळी आपण तिला अनलॉक करून ठेवू शकतो. आणि ज्यावेळेस आपल्याला गरज सेफ्टीची गरज आहे, आपण एखाद्या सिटीज ठिकाणी गेलो होतो, त्याच्यानंतर एखाद्या अनोळखी ठिकाणी गेलो होतो, आपल्याला असं वाटतं ह्या एरियामधून गाडी चोरी जाते, समजा जत्रा वगैरे असते, मग अशा टायमिंगला गाड्या बऱ्याचशा प्रमाणात चोरी जातात. आणि आता गाडी चोरीला गेल्यानंतर 1-1.5 लाख रुपये गाडी लागते. ती गाडी परत भेटण्याची गॅरंटी पण नाही राहत. तर मग त्यासाठी सिस्टम असं आहे, तुम्ही तिला लॉक करून ठेवू शकतो. आता लॉक केली, छेडछाड झाली, कोणी वायरिंग कटिंग करण्याचा प्रयत्न केला, डायरेक्ट करण्याचा प्रयत्न केला किंवा हँडल लॉक एक 5 सेकंदात तर तोडते, एका झटक्यात हँडल लॉक तुटून जातं. म्हणजे फक्त हँडल लॉकवरती आधारित राहणं पण गरजेचं नाही आहे. त्यासाठी आपले सेफ्टी किट महत्त्वाची आहे. आपण आतापर्यंत 10 ते 15 हजारच्या मधला आकडा आपला आतापर्यंत टार्गेट कंप्लीट झालेलं आहे. एवढे किट आपण आतापर्यंत इन्स्टॉल केलं. तर इंस्टाग्रामला आपल्या तेवढ्या किटाचे व्हिडिओ पण आहेत पहा. आपण बरेचसे व्हिडिओ सोडतो, यूट्यूबला फेसबुकला पण व्हिडिओ सोडतो. याची फिटिंग कशी काय आहे युनिकॉर्नची आपण त्या व्हिडिओमध्ये सांगितलेलं आहे. कोणतीही टू व्हीलर असू द्या, बुलेट असू द्या, युनिकॉर्न असू द्या, पल्सर असू द्या, सिटी 100 असू द्या किंवा डिस्कवर असू द्या, आपण प्रत्येक गाडीची वायरिंग आपण ते आपल्या यूट्यूब चॅनलला अपलोड केलेली आहे. जर तुम्ही यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब केलं नसलं तर सबस्क्राईब करून